चला आज बनवूयात थंडीसाठी गरम सॅलड आणि ते पण विदाउट ड्रेसिंग। हे सॅलड अगदी झटपट होणार आहे आणि आपण हे डायरेक्ट सर्विंग प्लेटमध्ये तयार करणार आहोत। इथे मी बीट घेतलेलं आहे, हे उकडलेलं बीट आहे आणि याचं साल काढून याच्यात चकत्या केलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता कशा चकत्या केल्यात त्या। आता या चकत्या आपल्याला सर्विंग प्लेटमध्ये अरेंज करून घ्यायच्या आहेत। हे अगदी छान सोपं सुटसुटीत सॅलड आहे आणि हे मुळात म्हणजे कुठलंही विनेग्रेट किंवा कुठलंही सॅलड ड्रेसिंग शिवाय आपण खाऊ शकतो। आणि हे बीटरूट जे आहेत ते तुम्ही जर कोमट किंवा गरम सर ठेवलेत तर थंडीत सुद्धा हे सॅलड खूप छान लागतं। हे जे बीट घेतलेले आहेत हे उकडताना आपण हे पाण्यात घातलेले नाही आहेत, तर पाण्यात एखादं भांडं ठेवून त्याच्यावर हे वाफवलेले आहेत। सो पाण्यात घातलं तर हे अगदीच पिचपिचीत लागतात, त्यामुळे हे बीट वाफवून घ्या। आपले बीट अरेंज करून झालेत। आता यावर आपण थोडीशी मिरपूड भुरभुरणार आहोत। आता हा कम्प्लीटली ऑप्शनल पदार्थ आहे, तुम्हाला जर हवं असेल तरच भुरभुरा, अदरवाईज मिरपुडीची सुद्धा गरज नाही। मिठाचं सुद्धा अगदी तसंच आहे, अगदी चिमूटभर मीठ तुम्ही पाहिजे तर वापरा, अदरवाईज नाही वापरलं तरी चालेल, कारण आपण फेटा चीज वापरणार आहोत आणि त्यामध्ये खूप प्रमाणात मीठ असतं। कूल किचन चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्यासमोरची बेल आयकॉन दाबायला विसरू नकात। तसंच हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी एन्जॉय करा। आपण आता याच्यावर फेटा चीजचा चुरा करून घालत आहोत। फेटा चीज आपल्याला भरपूर प्रमाणात घालायचं आहे, तुम्ही बघू शकताय। जेवढं आपल्याला आवडेल, चव आवडेल त्यानुसारच आपण वापरायचं आहे, पण ह्याला जो एक चव आहे आणि जे प्रोटीन आहे ते या चीजमधून मिळणार आहे, सो त्या अकॉर्डिंग आपल्याला घालायचं आहे। आता इथे आहेत अक्रोडचे तुकडे। आपण अक्रोड घेतलेलं आहे, ते अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे तव्यावर आणि त्याचे तुकडे करून आपल्याला या सॅलडमध्ये घालायचे आहेत। अक्रोड झाल्यावर आता आपल्याला हे अरुगुला नावाचं जे सॅलड लीव्ज आहेत ते वापरायचे आहेत। हे बघा तुम्ही कसे दिसतात। जर हे तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते कुठलेही मायक्रो ग्रीन्स किंवा सॅलड लीव्स तुम्ही वापरू शकता। आणि जर एक साधा पदार्थ तुम्हाला पालेभाजीचा सांगितला जो अरुगुलाला एक्झॅक्टली रिप्लेस करेल, तो म्हणजे आपली जी करडईची भाजी असते त्याची छोटी छोटी पानं धुवून इथे वापरली तरी ती अगदी परफेक्ट होतात। अशा प्रकारे आपलं सॅलड तयार झालेलं आहे। तुम्ही वाट कशाची बघताय? या थंडीमध्ये नक्कीच हे सॅलड तयार करून बघा आणि एन्जॉय करा। थँक्यू।